राज्यात मान्सून दाखल झाला असला तरी अजून सगळीकडे पोहोचलेला नाहीये। कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मान्सून दाखल झालाय। यंदा तब्बल 12 दिवस आधी मान्सून दाखल झालाय। सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे मान्सूनचे वारे वेगाने पुढे सरकत आहेत, त्यामुळे मान्सून लवकर दाखल झालाय। कोकण पट्ट्यात मागचे 5 दिवस मुसळधार पावसाने धुमाकूळ घातलाय, त्यानंतर थोडी उसंत घेतली असून पुढचे 4 दिवस मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या सरी बरसतील असा अंदाज आहे। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र अतिमुसळधार पावसाचा इशारा कायम आहे। वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने दिलाय। या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना सावध राहण्याचा इशारा दिलाय, तर मच्छीमार व नागरिकांनी समुद्रावर जाऊ नये असं आवाहन केलेलं आहे। 30 मे पासून पावसाची तीव्रता कमी होईल। दरम्यान आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल, कोणत्या जिल्ह्याला काय इशारा देण्यात आलाय ते देखील आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर आत्ता सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे पावसाचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। जालना, पुणे, कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल असा इशारा देण्यात आलाय। या व्यतिरिक्त उर्वरित महाराष्ट्रात मात्र आज पावसाच्या हलक्या सरी बरसणार आहेत। मुसळधार पावसापासून थोडी उसंत मिळेल। चंद्रपूर, अमरावती, बुलढाणा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदिया या जिल्ह्यातील काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय। 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारं वाहणार असून शेतकरी आणि नागरिकांना अलर्ट राहण्याचे आदेश प्रशासन आणि हवामान विभागाने दिलेले आहे। पुढचे 5-6 तास या जिल्ह्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत। जालन्यातील बदनापूर तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झाला, यामुळे फळबागांचे नुकसान झालंय। तालुक्यातील अनेक गावात विहिरी खचलेल्या आहेत, जमिनीवरील माती वाहून जाऊन जमिनी खरडलेल्या आहेत। त्यामुळे बुधवारी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्यासह आमदार नारायण कुचे यांनी बदनापूर तालुक्यात जाऊन नुकसानीची पाहणी केलेली आहे।